नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जेव्हा आपण लग्न किंवा विवाह असं म्हणतो ना, तेव्हा घरातले काय किंवा आपले नातेवाईक काय सगळ्यांनाच एक प्रकारचा आनंद झालेला असतो. आणि बदलत्या काळामध्ये त्याचे संदर्भ कसे बदलायला पाहिजेत ह्याचा विचार करण्याच्या आधीच आपण त्या समारंभाला नको इतकं अवाजवी महत्त्व देतो. होतं काय, समारंभ खूप छान होतो, सगळेजण येतात, आपापल्या पद्धतीने पाहुणचार घेतात आणि निघून जातात. आणि मग मात्र सुख किंवा दुःखाचे खरे क्षण सुरू होतात. ह्या सुखदुःखांच्या क्षणामध्ये बराचसा काळ असा निघून जातो जर आपण त्याच्यावरती व्यवस्थित विचार केलेला नसला तर, की अरे ह्या एवढ्याशा छोट्या गोष्टींसाठी आपण किती वर्ष भांडलो, किंवा अरे एवढीशी छोटी गोष्ट होती, जरा संवाद साधला असता तर घरामध्ये सुख लवकर नांदलं असतं का. ह्या सर्वाचा विचार खरं म्हणजे व्हायला पाहिजे. आणि तो विचार केव्हा होईल, जेव्हा आपण विवाहपूर्व काहीतरी समुपदेशनाची बाजू आपल्याकडे आपण घट्ट मनामध्ये रोवून ठेवू तेव्हा. याचे नेमके उपयोग काय असतात, त्याचा फायदा काय असतो. प्रत्येकाचं म्हणणं असं असतं की मला काही याची गरज नाहीये, मी कशी परफेक्ट आहे तसं माझं घर परफेक्ट आहे, तशी येणारी सून किंवा येणारा जावई हा परफेक्ट होणारच आहे. काही वेळेला ह्या भट्ट्या आपण आत्ता बोलतो तशा तितक्या सहजतेने सुलभतेने घडत नाहीत आणि मग प्रश्न निर्माण होतो. मग प्रश्न निर्माण होऊच कशाला द्यायचा. जर आपण काळ बदलतोय त्याच्याप्रमाणे काळानुरूप आपण बदलत गेलो तर नक्कीच ही सुख आपण आधी आणू शकू का. ह्या सगळ्याचा विचार आज आपण आजच्या कार्यक्रमातनं करणार आहोत. म्हणूनच आपला आजचा कार्यक्रमाचा विषय असा आहे, विषय आहे आपला की वैवाहिक बंधन बदलत्या भूमिका. या नेमक्या बदलत्या भूमिका कशा असाव्यात, त्या कशा असू शकतात, ह्याच्यावरती चर्चा करण्यासाठी आज आपण जयश्रीताई शिदोरे यांना बोलवलेलं आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या कार्यक्रमात तुमचं मी मनापासून स्वागत करते. जयश्रीताईंच्याबद्दल अगदी थोडक्यात माहिती द्यायची झाली तर त्या MSW आहेत. त्यांनी सोशॉलॉजीमध्ये MSW केलेलं आहे. MPhilही त्यांनी केलं पुढे. फॅमिली कोर्टमध्ये त्यांचा प्रचंड अनुभव आहे. फॅमिली कोर्टचं काम करत असतानाच त्यांचं असं लक्षात आलं की हे इथपर्यंत जाऊन घटस्फोटापर्यंत वेळ आणण्याच्या पूर्वी जर आपण विवाहपूर्व समुपदेशन चालू केलं तर कदाचित ह्यातल्या समस्या थोड्याशा कमी होऊ शकतील का. म्हणून त्यांनी विवाहपूर्व समुपदेशनाची एक मोठी भूमिका तयार केली. विवाह उत्तरही समुपदेशन त्या उत्तम करतात. गेले 22 वर्षाचा जवळपास त्यांचा अनुभव आहे. एवढंच नाही तर मैत्री नावाच्या एका संस्थेच्या त्या संस्थापक सभासद आहेत. मैत्री ही मेळघाटामध्ये कुपोषित बालकांच्यासाठी केलेला तो प्रकल्प आहे, त्यालाही त्यांचा हातभार आहे. अशा प्रकारे आज विवाह आणि त्याचं समुपदेशन आणि बदलती भूमिका याच्याबद्दल त्यांचे आपण विचार जाणून घेणार आहोत. आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत. तुम्हालाही त्यांच्याशी चर्चा करायची, अर्थातच तुम्हाला लागणार आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक. चटकन उतरवून घ्या. ते असे आहेत 022, अर्थातच मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांच्यासाठी हा STD कोड आहे 24908050 आणि 24988050. याची ते पहिला जेव्हा आपण म्हणतो ना असं की विवाह किंवा विवाहपूर्व समुपदेशन, विवाह नंतरचं समुपदेशन, हा जरी भाग आपण थोडासा नंतर आणला तरी बदलता काळ असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा बदलत्या काळातले संदर्भ बदलत असतात, पण ते मूळ भूमिका किंवा मूळ संकल्पना बदलत नाही. तर ह्या बदलत्या सगळ्या काळानुरूप खरोखरच विवाह संस्था आणि कुटुंब ह्यांच्यामध्ये हे बदल घडत गेले का असं तुम्हाला वाटतंय का. तुमचा अनुभव नेमकं काय सांगतो. खरं तर या काही मुळातल्या संस्था आहेत त्यामध्ये एक विवाहाची फारच महत्त्वाची भूमिका आहे. पण विवाह म्हणजे ॲक्च्युअल विवाहाची भूमिका महत्त्वाची नको व्हायला इतकी बनत चालली आहे. आणि त्याआधी शिक्षण, समजूतदारपणा, निवडीचं स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टीकडे म्हणावं इतकं लक्ष दिलं जात नाही. आणि बदलत्या काळानुसार म्हटलं तर मुलं मुली ही छान शिकायला लागलेली आहेत, त्यांचे काही स्वतंत्र विचार आहेत, पण त्याकडे कानाडोळा करून नको इतकं अवाजवी महत्त्व अशा वेळेला आई वडील म्हणजे पालक ही भूमिका अधिक निभावायला लागतात. आणि तोपर्यंत मात्र मुलांचे विचार, त्यांची परिपक्वता काय आहे, कशा प्रकारचा कल आहे याकडे मात्र म्हणावं इतकं लक्ष नसतं. त्यामुळे काळ बदलतोय पण आपण आपली कुटुंब व्यवस्था मात्र त्या दिशेने बदलतीये, त्या गतीने बदलते असं मात्र वाटत नाही. आणि त्यामुळे कदाचित असेल की काही समस्या या नको इतकं उग्र रूप धारण करेपर्यंत माणूस जागाच होत नाहीये आणि मागे वळून बघायचं विसरतोय की काय पूर्वीचे संकेत आहेत, आता आपण बदलत्या काळानुसार कसं त्याकडे बघायला पाहिजे.
ही थोडी आपली पण गफलत होतीये. गतीमधला हा फरक आहे हे नक्कीच. सर्वच संकल्पना ज्या विवाहाच्या साठी म्हणून पूर्वीच्या काळात काही काही आडाखे बांधले गेले होते, त्या सगळ्याच संकल्पना मोडीत निघाल्यात का हो? किंवा मोडीत काढण्याची गरज आहे का? खरं तर काळानुरूप बदल व्हावेत. फार खडखडाट करत अशी गाडी जेव्हा तुमची चालते तेव्हा त्याच्याकडे लक्ष द्या, यापेक्षा गाडीनी ती वेळ येऊ नये यासाठी, गाडीला ती वेळ तशी यायला लागू नये यासाठी आपण चालवतो तर आपली काही महत्वाची भूमिका आहे. म्हणजे जर का गाडीचं उदाहरण इथे तसं गैरलागूही वाटू शकेल, 2 व्यक्ती आहेत, या 2 व्यक्तींमधलं परस्पर नातं आहे. नातं काही अचानक एखाद दिवशी आता हे नातं पक्क असं होत नाही. ही एक छोटी प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया जर का महत्वाची मानली तरच शक्यता आहे की या नव्या संकल्पना, जुन्या संकल्पना याची एक जोड घालता येईल. कारण सगळ्या काही संकल्पना मोडीत निघणार नाहीयेत. अजूनही आपल्याला कुटुंब व्यवस्था ही टिकवण्यासाठी अजून तरी विवाह बंधनाची लोकांना गरज वाटते आहे. समाज त्याकडे पण अतिशय चांगल्या पद्धतीने बघतो आहे. त्यासाठी खूप नव्या नव्या कल्पना, उदाहरणार्थ निवडीचं स्वातंत्र्य द्यायला सुरुवात झाली आहे, पण तरी सुद्धा ती निवड करताना पालकांचा मात्र त्याच्यामध्ये अधिक सहभाग आणि ज्या व्यक्तीला या बंधनाकडे बघायचे त्याची भूमिका काय आहे याकडे म्हणावं इतकं लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे संकल्पना आहेत तशाच्या तशा न स्वीकारता त्यात काळानुरूप थोडे थोडे बदल एका गतीने करत चाललाय समाज, पण ती गती बदलत्या काळानुसार नाही हे मात्र निश्चित. म्हणजे मॅरेज ब्युरोजमध्ये जेवढं लवकर चटकन नाव घालतात आई वडील, त्याच्या आधी आपल्याकडे जर जावई यायचं आहे किंवा आपल्याकडे जर सून आणायची आहे तर ते कुटुंब बसून संवाद करताना तुम्हाला कितपत आढळतं की आपल्याला आपल्या घराला, हे बघा आता जर हे अरेंज मॅरेज आहे किंवा हे ठरवून केलेला जर विवाह असेल तर कुठेतरी थोडा चॉईस असतो. जिथे लव्ह मॅरेज असतं तिकडे जवळपास निर्णय झालेला असतो, तर तिथे काही खूप तुम्हाला स्वातंत्र्य असतं असं नाही. पण आपल्या घरातल्या वातावरणाला थोडीशी पोषक अशी एखादी जर येणारी सून असली, कारण इथे सुनेचा मी का उल्लेख करते जास्ती की ती आजही लग्न करून सासरी जात असते आणि आजही तितक्या सर्रास प्रमाणामध्ये मुलं जात नाहीत सासरी राहायला नेहमीची म्हणून. तर म्हणून ह्या ज्या भूमिका आहेत तर ह्या आधी आई वडिलांनी एकमेकांशी बोलून किंवा त्या मुलांच्या नेमक्या अपेक्षा, काही वेळेला खूप आवाजवी अपेक्षा असतात, तर ह्या अपेक्षांचं ओझं न लागता आपल्या घराला पोषक अशा पद्धतीतले संवाद घडतात का हो घरांमध्ये? खूपच चांगला मुद्दा आहे हा. खरं तर अशा संवादाला घर ही एक जागा आहे अनेक जागांपैकी. म्हणजे उदाहरणार्थ मुलामुलींचे काही गट आहेत, काही संस्था आहेत, अगदी कॉलेजमधले जाणारे येणारे नियमितपणे भेटणारे असे युवक युवती हे कधी नाटकाच्या निमित्ताने, कधी संगीतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने, अशा वेगवेगळ्या निमित्ताने भेटत असतात. काही कुठल्या पक्षाला जोडून घेतलेले कार्यकर्ते असतात, काही संस्थांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करणारे असतात. अशा प्रत्येक वेळेला मुलामुलींचे गट एकत्र भेटत असतात आणि तिथे विवाहापूर्वी आणि विवाहानंतर काय झालेले प्रश्न आहेत ते एकमेकांच्या मित्रमंडळींकडनं त्यांना खूप कानावर येत असतं. ते प्रत्यक्ष बघत असतात, त्यांचाही त्याच्यामध्ये थोडा अनुभव गाठीशी येत असतो. त्यामुळे बाहेर चर्चा, घरात चर्चा, शाळा कॉलेजमध्ये जात असताना आणि आपल्या वडीलधाऱ्यांकडे बघत असताना सगळ्यांचे कान डोळे उघडे असतात. त्यांना समजत असतं आपल्या अवतीभोवती काय घडतं आहे. येणारे सिनेमे असतात, नाटकं असतात, काही मालिका असतात, सगळीकडे हा विषय हा अतिशय रंजकपणे कधी तर कधी मार्मिकपणे टिप्पणी देणारा असा ते बघत वाचत ऐकत आलेले असतात. त्यामुळे त्यांच्या मनात काहीतरी प्रतिमा तयार होते, त्यांचा काहीतरी विचार असतो. तो परिपक्व व्हावा यासाठी सर्वात जास्त ज्यांचा संबंध येतो अशा पालकांनी घरामध्ये ह्या चर्चा आवर्जून घडवून आणण्याची खरं तर गरज आहे. पण आपल्याकडे खरं तर नाही अशा चर्चा होत. म्हणजे फार मोजक्या कुटुंबांमध्ये या चर्चा होत असतील, पण सुजाण पालक असतील तर त्या घरांमध्ये निश्चितपणे वय अमुक झालं किंवा आता तू नोकरीला लागलास किंवा लागलीस, काय वाटतं तुला, लग्न करायचंय का, कसं लग्न करायचंय, तू शोधणार आहेस जोडीदार का आम्ही तुला मदत करू, तू बघितली आहेस का कोणी, किंवा तुझ्या कोणी मित्रमंडळींमध्ये कोणी नाव सुचवलंय का एखाद्याचं. अशा चर्चा जेवता जेवता, गप्पा मारता मारता
ह्या काढल्या जातात, उपस्थित केले जातात प्रश्न, आणि मग कदाचित वाट त्याला फार सहज मिळू शकेल असं असतं. पण तुम्ही म्हणताय तसं चर्चा वारंवार होण्याची गरज आहे, तेवढं काही होत नाही. बरोबर. आता आपण थोडंसं विवाह समुपदेशनाच्या गरजेवर येऊया. आजपर्यंत तरी असं वाटतं की विवाहपूर्व समुपदेशनाची काय गरज आहे? जेव्हा येईल ती, जेव्हा तो घरात दुसऱ्या जाईल त्यावेळेला आपोआप रुळण्याचे हे प्रकार आहेत. काहीतरी तुमची हल्लीच्या जगातली फॅडं असतात. असा एक बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि समुपदेशक हा प्रश्न उपस्थित झाल्यावरच त्या पिक्चरमध्ये येतो. हे खरं थोडीशी हा जो एक मानसिकता आहे ना, ही थोडी बदलण्याची गरज आहे. की मग तुम्ही जर स्वतः एक उत्तम समुपदेशक आहात तर त्या दृष्टीने विवाहपूर्व समुपदेशकाची नेमकी भूमिका काय असावी आणि विवाहपूर्व समुपदेशनाची नेमकी गरज बदलत्या काळामध्ये कशी आहे? विवाहपूर्व समुपदेशन म्हणाल तर विवाहाचं वय निश्चित नसल्यामुळे हे कधी सुरू करावं आणि ते कुठपर्यंत चालावं याला खरोखरच मर्यादा नाही. खूप लहान वयामध्ये 16-17 वर्षाच्या मुली असताना आमच्या मेळघाटामध्ये लग्न होतात. खरं तर त्यावेळेला ती आईच झालेली असते, 16-17च्याही आधी लग्न होतात. पण त्यामुळे विवाहाचं वय हे सरकारने निश्चित केलेलं जे वय आहे ते आपण गृहीत धरूया आणि निदान 18 वर्षानंतर तरी मुली मुलं या एका मोठ्या संस्थेकडे कुठल्या नजरेने बघतात हे आपल्याला खूप महत्त्वाची गोष्ट बघायला पाहिजे. त्यामुळे शाळा कॉलेजांमधून बाहेर पडण्यापूर्वी याची सुरुवात होते असं समजूया. आता ज्या समाजामध्ये ज्या कुटुंबांमध्ये मुलं एवढं शिकू शकत नाहीत अशा ठिकाणी खरं तर एखाद्या विवाहामध्ये किंवा आपल्या आपल्या नातलगांमध्ये लग्न ठरतं, होऊन जातं. त्यामुळे समुपदेशन हा प्रश्नच येत नाही. एकमेकांकडनं बघायचं असतं, शिकायचं असतं, अनुभव असतातच गाठीशी, असा सहज एक समज करून घेतलाय आपण आणि त्यामुळे याकडे खरं तर कानाडोळा केलाय. पण काही ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ आता मोठ्या शहरांमध्ये काही महाविद्यालयांमध्ये कधी NSSच्या मार्फत असेल, कधी राष्ट्रीय कुठल्या योजना असतील त्यामार्फत असेल, परंतु ही एक पूर्व अट अशी झालेली आहे आणि महाविद्यालयांमध्ये या चर्चा मुद्दाम घडवून आणल्या जातात आणि त्या चर्चा मुद्दाम घडवून आणल्यामुळे अगदी तातडीने काही विचार बदलतात असं नाही, पण एक मनात काहीतरी निदान विचार सुरू व्हायला ती प्रक्रिया एक आहे महत्त्वाची हे मानायला तरी नक्की मदत होते. आणि त्यामार्फतच हळूहळू हळूहळू आपण या भूमिकेत जाताना नेमकं काय विचार करूया, कशी निवड करूया असा विचार हे युवक युवती करतील असं वाटतं. आपल्याला एक फोन आलेला आहे. डॉक्टर दीपाली आपल्याशी बोलू इच्छित आहेत, बदलापूरहून बोलतायत त्या. बघूया त्यांना काय म्हणायचंय. माझा असा प्रश्न आहे की लग्नाचा जेव्हा मुलगा असतो ना त्यावेळेला बरेचदा मुलगा असं सांगतो की आई तुला पसंत आहे ना ती मुलगी मी करतो. त्यावेळेला आयांना फार अगदी बरं वाटतं की अरे मुलगा माझ्या अगदी आवडीची मुलगी करतोय म्हणून. पण जेव्हा मुलाचं चुकतं ना तेव्हा त्या आया काही सांगत नाही. म्हणजे त्यांच्या समक्ष हे घडत असतं तरीही आया काही बोलत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मुलं मोकाट फिरत असतात, रात्री अपरात्री उशिरा येत असतात, पार्ट्या करत असतात, तेव्हा आया त्यांना सांगतात की बायको आल्यानंतर हे चालणार नाही. म्हणजे इनडायरेक्टली त्या बायकोला दोष देत असतात. तर ह्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात असं आपल्याला वाटतं का आणि ह्याचं समुपदेशन कसं करता येईल? खूप चांगले प्रश्न आहेत त्यांचे दोन्ही, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? मुलगा लग्नाच्या आधी हे फिरत असतो आणि तेव्हा पालक त्याला वेगळ्याच तऱ्हेने खरं तर प्रश्नाकडे त्या बघत असतात. म्हणजे तोपर्यंत सगळी मुभा आहे, एकदा विवाह झाला की मात्र हे सगळं ही दारं बंद. खरं तर तो कुठे जातो, का फिरतो आणि किती वेळ फिरतो याकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे आणि कोणाबरोबर असतो यालाही खूप महत्त्व दिलं पाहिजे. खरं तर अतिशय महत्त्वाची भूमिका आईवडिलांची इथे आहे. म्हणजे एकत्र फिरत असतात ते मुलं मुली एका वयाचे असतात, त्यांना एकत्र असण्याची मजा येत असते. त्यांचे काही विचार अगदी परिपक्व नाही परंतु त्या दिशेने ते चाललेले असतात. त्यामुळे ही फिरण्याची मजा अनुभवावी याच दृष्टीने ते जातात. पण कुठले विषय नेमके चर्चेला येतात, तिथे कुठली व्यसनं केली जातात का, किती वेळ बाहेर राहावं यापेक्षा काय करावं, त्या वेळेचा उपयोग कसा करावा याकडे पालकांनी सुद्धा कानाडोळा करून चालणार नाही. आणि हे आत्ता करतोयस नंतर करू नकोस किंवा करतेस आणि नंतर करू नकोस यापेक्षा कायम करत राहा, मजा येते ते काम, परंतु तुझ्या कामाकडे तुझ्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने तू बघणार आहेस का नाही, तुला काय नेमकं करायचंय, तुझे छंद आणि तुझ्या कला या काही महत्त्वाच्या नाहीत का,
तुझं काम, याच्यामधलं तुझा आनंद हाही महत्त्वाचा नाही का, अशा काही गोष्टींची जाणीव करून देत असणं ही मात्र पालकांची भूमिका असली तर कदाचित तुम्हाला नंतर हे म्हणायला लागणार नाही की मी आधी सांगत होते किंवा तेव्हा ऐकलं नाहीस आणि आता काय असं अस्वस्थ असतोस त्यांचा असं एक म्हणायचं ultimate वेळ नाही. प्रश्न होता की आईने आवडलेली मुलगी तू तू पसंत कर आणि नंतर मग तर ह्याच्याबद्दल तुमचं नेमकं काय मत? निवडीचं स्वातंत्र्य देणं हे खूप छान आहे, प्रश्न नाही, परंतु समजूतदारपणा, सजग असणं, म्हणजे ती मुलगी किंवा मुलगा निवडताना तुम्ही कुठल्या भूमिकेत जाणार आहात, तुमच्यावर काय जबाबदाऱ्या येणार आहेत याचा विचार, किंवा त्या मुलीचे किंवा मुलाचे पालक आणि आपण पालक यांनी एकमेकांशी संवाद साधणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुम्ही निवडीचं नुसतं स्वातंत्र्य दिलं याला काही अर्थ नाहीये. बरोबर आहे. तुमचाही सहभाग पालक म्हणून हवा ना तिथे. आपल्या घरात ती व्यक्ती नवीन येणार आहे तर आपला सगळ्यांचा सहभाग असणं अपेक्षित आहे. बरोबर आहे. आपल्याला उमा महाजन यांचा फोन आहे आणि बेळगावहून त्या बोलतायत आपल्याशी. बघूया काय म्हणायचं. आजचा विषय खूप चांगला आहे आणि गरजेचा आहे. हॅलो. त्या समुपदेशाच्या वेळेस जेव्हा एक फॅमिली येते लग्न इच्छुक असतात त्यांना तुम्ही फक्त कुंडली मुलगी बघण्यापेक्षा त्यांचं पगार, रूप हे बघण्याच्या बरोबरच त्या मुलाचे थॅलेसेमिया, एड्स आणि रोगाच्याविषयी सुद्धा तुम्ही सल्ला देता का? तुम्ही अगोदर रक्त तपासून घ्या हे तुम्ही सल्ला देता का? आणि ते कितपत यशस्वी होता तयार होतात का? नाहीतर आता एड्सच्या बाबतीत खूप आता विस्तार होतो ते तुम्ही सक्सेस होता का हे मला विचारायचं. महत्वाचा मुद्दा आहे खूप की सगळ्या समुपदेशनाचा तुम्ही एकंदर विचार करत असताना या हेल्थ किंवा ज्याला आरोग्य खूप महत्वाचं आहे तर त्याच्यावरती तुम्ही समुपदेशन किती करता आणि लोक ऐकतात का? लोक ऐकतात का हा खरंच फार कळीचा मुद्दा आहे. पण तुम्ही खूप छान प्रश्न विचारलायत. मला फार बरं वाटतंय की खूप सजगपणे नागरिक आपले या कुटुंब व्यवस्थेकडे महत्वाचं गांभीर्याने याच्याकडे बघतायत. फार छान. खरं तर कुंडली, जन्मपत्रिका याबरोबरच वैद्यकीय म्हणजे आरोग्य पत्रिका यालाही खूप महत्त्व दिलं गेलं पाहिजे असं म्हणतो आणि आम्ही देत असतो. काय आहे, काही अनुवंशिक आजार असतात आणि काही झाकून ठेवलं तर ते कधीतरी बाहेर येणार आहे असा विचार करण्यापेक्षा जे आहे ते खुलेआमपणे स्वीकारणं. म्हणजे असतील पसंत केलेले, लव्ह मॅरेज सुद्धा ठरवलेलं असेल, परंतु एकमेकांना विश्वासात घेतलं तर हे नातं अधिक खुलणार आहे. तर त्याच्यामुळे हा विचार आम्ही नेहमीच करतो आणि मुलांना मुलींना नेहमी सांगत असतो. कितीतरी पालक असं म्हणतात की बघूया ना, वेळ आल्यावर कळेलच. पण कशाला, वेळ येऊ देण्यापूर्वी कळलं तर अधिक साधेपणाने, अधिक म्हणजे कुठलाही प्रश्न सुटसुटीत सोपा केला तर तो सोडवायलाही बरं वाटेल. म्हणजे वैद्यकीय मदत लागणार आहे पण माहितीच नव्हतं तर काय गोळ्या देणार मी. फिट आली होती एकाला, एक मुलगा आणि मुलगी बाहेर फिरायला चालले होते. फिट आली त्या मुलीला, पण या मुलाला माहितीच नव्हतं की तिला एपिलेप्सी सारखा आजार आहे. ही अचानक आलेली फिट ही काय कशासाठी असू शकेल, कशामुळे झालेलं असेल याची जर त्याला कल्पना असती तर त्याची नक्की मदत झाली असती. अगदी डॉक्टरांपर्यंत जायच्या पूर्वी सुद्धा काही मदत करता आली असती तिला. त्या दृष्टीने समुपदेशनामध्ये अशा प्रकारची म्हणजे वैद्यकीय पत्रिका असणं, आरोग्य पत्रिका एकमेकांना माहिती करून देणं ही भूमिका खूप महत्त्वाची आहे. आणि हे मुलं मुली नाही नुसतं, तर पालकांनी सुद्धा एकमेकांच्या मुलामुलींसाठी आपल्या कुटुंबातले काहीही आजार असतील तर ते लपवून न ठेवता वेळीच त्यावरही चर्चा घडवून आणायला पाहिजे. निदान माहिती तरी देणं अपेक्षित आहे. छाया पवार आपल्याशी बोलतायत, धुळ्याहून बोलतायत त्या. हॅलो, जयश्रीताईंना मला एक विचारायचं आहे. मी छायाताई पवार धुळ्यावरून बोलते. मी तनिष्का मार्फत महिला तक्रार निवारण केंद्र चालविते. तर माझ्याकडे बऱ्याचशा केसेस येतात. त्या केसेसमध्ये वैवाहिक जीवनाची वाट जी काही सुखरूप जाते किंवा अडथळे येतात यांच्यामध्ये मुलांचे आई वडील किंवा मुलींचे आई वडील हेच जबाबदार असतात असं मला आजपर्यंत दिसून आलं. तर या बाबतीत जयश्रीताई तुमचं मत काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. त्यांच्याच एका प्रश्नाला मी थोडीशी पुस्ती जोडते आणि विचारते की त्या समुपदेशनाच्या भागामध्ये आई वडिलांचं दोन्ही बाजूच्या समुपदेशनाची पण गरज आहे का? फार महत्त्वाच्या प्रश्नाकडे आपण चाललोय. समुपदेशन हे फक्त ज्यांना विवाह बंधन आवश्यक वाटतं आहे त्यांच्यासाठी नाहीये.
तर हे ज्या कुटुंबामधले जे जे कोणी घटक आहेत, व्यक्ती आहेत, म्हणजे त्या घरामधले मुख्यतः आई वडील असतील तर ते आई वडील, जे एकत्र राहू इच्छितात ती 2 मुलं, त्यांच्या घरात असलेले सर्वात जवळचे नातेवाईक यांच्यासह हे समुपदेशन हे होणं अपेक्षित आहे. विवाह हा फक्त काही त्या 2 मुलामुलींचाच नाही आहे, तर तो एका मोठ्या कुटुंबाचा घटक असणाऱ्या सर्व व्यक्तींचा आहे. तर त्याच्यामुळे समुपदेशनामध्ये खूप महत्त्वाची गरज आहे ती पालकांना देखील तितकंच समुपदेशन आवश्यक आहे. त्यांच्याशी चर्चा, विचार विनिमय होण्याची गरज आहे. आता त्यांनी जो प्रश्न विचारला होता की बहुतेक त्या जे काम करतात त्याच्यात अडचणीचं असं आहे की आई वडिलांचेच प्रश्न खूप असतात आणि त्याच्यामुळेच कदाचित थोडेसे प्रश्न उत्पन्न होतात. त्याच्यावर तुमचं नेमकं मत काय? मला असं वाटतं की विवाह निवड म्हणजे जोडीदाराच्या निवडीचं स्वातंत्र्य हे एका मर्यादेपर्यंतच फक्त मुलगा किंवा मुली यांना दिलं जातं आणि नंतर मात्र हा आपला निर्णय आहे अशी त्याला डूब दिली जाते. जर का कर्तव्य असं आहे की आपण एक पालक म्हणून त्याला योग्य वेळेत योग्य प्रश्न येतील अशी जाणीव करून देत असलो, तर त्याबरोबरच ही जबाबदारी अशा वेळेला न झटकता ही माझी जबाबदारी आहे, ही आपण आपल्या सर्व कुटुंबियांची जबाबदारी आहे असं त्याला मानलं गेलं पाहिजे. आई वडील प्रश्न घेऊन येतात, तर प्रश्न घेऊन येण्यापूर्वी ही व्यक्ती या आपल्या घरामध्ये येणार आहे, ती कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये आपली आणि त्या कुटुंबाची फारकत होणार आहे, काय काय गोष्टी अशा आहेत की जिथे आपल्याला तडजोड करावी लागणार आहे. समजूतदारपणा कोणी घ्यायचा यापेक्षा समजूतदारपणा घेण्यासाठी कुठे कुठे गरज लागणार आहे, कोणते कोणते क्षेत्र आहे. साधं बघा, उठण्या झोपण्याच्या वेळा असतात, घरातल्या स्वच्छतेचे प्रत्येक घराचे काही नियम असतात. मी एक तर केस फार मजेदार आहे, मुद्दाम सांगितली पाहिजे. शहरामध्ये राहणारी मुलगी आणि थोडंसं लहान शहराकडे ती गेली आणि मोठ्या शहरामध्ये तिने शेतीवाडी करणारं मोठं कुटुंब असं कधी पाहिलेलंच नव्हतं. तिला माहिती नाही की आपल्या शेतावरचे मजूर मंडळी घरी कधी पण येतात, निरोप देतात, त्यांचं चहापाणी करण्याची गरज आहे. प्रश्न मोठा झाला कीच मग त्याच्याकडे लक्ष द्यायचं अशी जी आपली वृत्ती आहे, हिला जर का आधी हे समजून दिलं गेलं असतं किंवा ही कल्पना दिली गेली असती की अगं आपलं कुटुंब मोठं आहे बरं का, त्याच्यामध्ये आसपासचे लोक, आपल्या शेतीवर काम करणारे मजूर हे सगळेजण आपले आहेत, तिची तयारी नसती तर हे लग्न झालं नसतं. पण ती तयारी होण्याआधीच लग्न याकडे आपण पटकन प्रवास करतो आणि त्यामुळे नंतर मग अगदी हे माहिती असतं तर लग्न केलंच नसतं या मुलाशी. आमची मुलगी कधीही अशा लोकांसमोर चहा वगैरे घेऊन जात नाही, तिला हे करावं लागतं. अशा पद्धतीने पालक एकमेकांशी समस्या घेऊन भिडतात. ती वेळ येणार नाही जर ते आधीच समुपदेशनाकडे गेले तर. मुख्य प्रश्न असा आहे की समुपदेशक सुद्धा हल्ली बऱ्याच प्रमाणात बऱ्याच मोठ्या जथ्यांनी उपलब्ध आहेत. तर हा समुपदेशक नेमका निवडावा कसा, त्याच्या निवडीचे काही निकष तुम्ही सांगू शकाल का? आणि समुपदेशकाची भूमिका कुठे चालू होते आणि ती कुठे संपते? कारण काही वेळा समुपदेशक नको इतके इन्व्हॉल्व्ह असतात आणि तो प्रश्न आपलाच समजून ते त्याच्यावर स्वामित्व गाजवायचा प्रयत्न करतात. तर अशा पद्धतीने कुठे नेमकं थांबावं, ती लाईन कुठे असावी, सीमारेषा ज्याला आपण म्हणतो, असं काही आहे का ह्या क्षेत्रामध्ये? खरं पाहिलं तर एका टप्प्यापर्यंत समुपदेशक तुम्हाला बरोबर घेऊन जात असतो. निर्णय हा तुमचाच असतो. जसं आपण डॉक्टरांकडे जातो, ते प्रिस्क्रिप्शन लिहून देतात, हे घ्या, हे घ्या, इतक्या वेळा घ्या, इतकी तुम्हाला दिसलं तर मला कळवा. आपण करतो का तसं? तसंच आहे समुपदेशकाचं. ती पण एक व्यक्ती आहे, ती करायला सांगून बघते. आपण पूर्ण ऐकतो का? किंवा परिणाम काय होतोय हे सांगतो का त्यांना? तर नाही सांगायला जात. आणि समुपदेशक ही व्यक्ती आहे. तुम्ही निवडता तेव्हा तुम्ही व्यक्ती डॉक्टर पारखून घेता का? तर नाही, कोणाच्या तरी ऐकिवातल्या अनुभवावर तुम्ही जाता आणि तो अनुभव तुम्हाला लागू पडतोय का हे बघायला जाता. तर तसंच आहे हे, ट्रायल अँड एरर करून बघा, बरं वाटलं तर योग्य माना. आणि समुपदेशकाला देखील त्याच्या अनुभवाने जे काय शिकवलेलं आहे त्याचाच उपयोग तो करतो. त्याचा निर्णय मान्य अथवा अमान्य असणं हे तुम्ही बोलून सांगायचं आहे. समजूतदारपणे दोघांनीही चर्चा, विचारविनिमय करत करत त्या प्रश्नाकडे जायचंय. निर्णय सर्वस्वी तुमचा असतो. जोडीदाराची निवड असेल किंवा फारकत असेल त्यापासून कुठल्याही वेळेला
एक काही मर्यादा, एक काही अशी सीमारेषा, लक्ष्मणरेषा आखता येत नाही की इथे समुपदेशन म्हणेल ते ऐका आणि इकडे मात्र ऐकू नका. प्रत्येक वेळेला तुम्ही तारतम्य व्यवहार्य काय आहे हे बघत, त्याच्याशी बोलत मगच निर्णय घ्या. समुपदेशक निवडणं ही खूप अवघड गोष्ट आहे, अत्यंत ट्रिकी आहे असं मी म्हणेन. पुंडलिक मोरे आपल्याशी बोलतायत, नंदुरबारहून बोलतायत, ते बघूया काय म्हणतात. हॅलो मॅडम. बोला. नमस्कार. नमस्कार. हा, मी पुंडलिक मोरे बोलतो. हं? पुंडलिक चुकीचं झालंय, पू प येतो. पुंडलिक मोरे बोला. नंदुरबार. बोला. मी हा प्रश्न विचारतो की मी एक मुलीचा वडील आहे. हॅलो. हा बोला ना, आम्ही ऐकतोय. हा. बोला पुढचं. तर वैद्यकीय चाचणीबद्दल, मुलाच्या किंवा मुलीच्या हं. वैद्यकीय चाचणीबद्दल समाजामध्ये अजूनपर्यंत जागृती नाही आहे आणि त्या संदर्भात मला मध्ये काय करता येईल समाजाचं, ते अजून पण समाज असा वेगळ्या भूमिकेत आहे. तर ते जनजागृती किंवा समाजाला प्रबोधन किंवा समुपदेशन कशा प्रकारे करता येईल आपल्या माध्यमातून मी जयश्रीताईंना विचारू इच्छितो. त्यांचा प्रश्न बरोबर होता की हे प्रसार माध्यमांची, वर्तमानपत्र सगळ्याची जबाबदारी वाटते का हो तुम्हाला? अगदी 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 निश्चितपणे. मी मुद्दाम याबद्दल एक छोटीशी एक माझ्या अनुभवाला आलेली गोष्ट सांगते. त्या घरामध्ये मुलीला क्लेप्टोमॅनिया म्हणजे काहीतरी वस्तू उचलणे, अशा कुठे आपण गेलो, टेबलवर गोष्ट बघितली, आवडली की घ्यायची, पिशवीत घालायची आणि जायचं. ही एक बरी होणारी पण एक समस्या होती आणि कल्पना नव्हती घरातल्या लोकांना की बाहेर ती आता कदाचित मोठं स्वरूप धारण करेल. तर अशा वेळेला त्या आजाराची, किंवा हा आजार नाही पण ह्या एका वृत्तीची जर का कल्पना दिली गेली असती तर निश्चितपणे फरक पडला असता त्या व्यक्तीकडे बघण्याचा आणि ही समस्या दूर होण्यासाठी प्रयत्न करण्याचा. परंतु ही आधी अजिबातच समस्येविषयी बोललं गेलं नव्हतं. म्हणून अशा वेळेला असं वाटतं की परिचितांमध्ये विचारण्याची, मध्यस्थ असण्याची अशी जी पूर्वीपासूनची पद्धत आहे, शेजारी पाजारी भले तुम्हाला सांगणार नाहीत परंतु वारंवार जर का लग्न होण्यापूर्वी, लग्न ठरवण्यासाठी भेटी होण्यापूर्वी, लग्न करायचंय का, ही निवड आपली योग्य आहे का नाही हे बघण्यासाठी भेटीगाठी व्हायला पाहिजे. दोन कुटुंबांनी एकमेकांना निरनिराळ्या प्रसंगामध्ये भेटायला पाहिजे. वारंवार या भेटी घडवून आणल्या पाहिजेत आणि त्याची वैद्यकीय चाचणीवर त्यांचा भर होता. मी त्याकडेच येते. असं आहे, वारंवार जर का भेटी होत गेल्या तर तुम्ही निरनिराळ्या प्रसंगात त्या मुलामुलींना बघता, त्यावेळेला हे विषय सहजपणे काढता येतात. डायरेक्ट तुम्ही आता मला ब्लड ग्रुप सांग, डायरेक्ट तुम्ही विचारू शकत नाही काय काय जेनेटिकल तुम्ही एक आजार संभवतील असं बघता वगैरे, असं हे तुम्ही विचारू शकत नाही. हे नातं असं अतिशय अवघड असतं. त्याच्यामुळे असं विचारण्याऐवजी काय हो आजोबा कशाने गेले, किंवा अशा प्रकारचं विचारता येईल की हो का त्यांना हार्ट अटॅक आला हो त्या दिवशी. मग अचानक हा विषय निघू शकतो की हो हो त्यांची सुद्धा रिसेंटली बायपास झाली वगैरे. मी हे एक उदाहरणादाखल दिलंय, पण अत्यंत दुर्धर रोग देखील एकमेकांमध्ये चर्चा, विचार विनिमय होत, वारंवार भेटीगाठी होत गेल्या तरच होतील आणि ह्या आधी व्हायला पाहिजेत निर्णय घेण्यापूर्वी. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आरोग्य पत्रिका जी आहे ती बघितली जावी, ह्यावर पालकांनी जोर दिला पाहिजे, यावर समाज प्रबोधन झालं पाहिजे, म्हणजे मग पुढे येणाऱ्या घटना, समस्या या कमी होऊ शकतील. आपण आजी चर्चा करतोय आपली वाहिनी, सह्याद्री वाहिनी, तसंच आपलं कुटुंब, आपलं लग्न, आपला विवाह हे आपले पण त्याच्यामध्ये असायला पाहिजे. तुझं माझं हे जाऊन आपले पण जेव्हा येईल तेव्हा प्रश्न थोडेसे सुकर होतील. तुम्हाला जयश्रीताई असं वाटतं का हो की हल्ली घरातले माणसांतले संवाद कमी होत आहेत, तर ह्या संवादामुळे हे प्रश्न उपस्थित होतात का, संवाद न घडल्यामुळे? आणि हल्ली बाहेरच्या इतर माध्यमांचा आपल्यावरती इतका परिणाम होतो की त्याच्यात आपण इतके व्यस्त असतो की आपल्याला शेजारची व्यक्ती बसून, मग कुणीही असो, आपल्याबरोबर जेवते हे सुद्धा आपल्याला भान राहत नाही. तर हे सगळे जे आधुनिक काळातले प्रश्न आहेत हे थोडेसे कसे सुटतील आणि हे खरोखरच समस्या आहेत का? या फार महत्वाचा विषय आहे हा आपण बोलतोय तो. खरं तर काय आहे, दिवसभर काम करायचं दोघांनीही, मग तो मुलगा असेल किंवा मुलगी, आई वडीलही
सगळेजण दिवसभर काम करून येणार आणि नंतर टीव्ही समोर बसून जेवणार. यामध्ये संवाद कधी आणि कोणाशी करायचा असा आहे. माझ्या वेळा जिमच्या आहेत, मला आत्ता वेळ नाही, माझा आत्ता अमुक अमुक आहे, माझा आत्ता हा ग्रुप जमणार आहे, अशा प्रकारे शनिवार रविवार देखील जमणे आणि याचच जातात. मग बोलायचं कोण कधी? आणि आई वडिलांनी सल्ला तर द्यायचा नाहीये, पण संवाद सुरू करायचा आहे. तर हा संवाद सुरू करण्यासाठी खरं तर जेवणाच्या वेळा या खूप छान असतात, किंवा जेवणानंतर एक 10 मिनिटं तरी बसून, किंवा सकाळी नाश्त्याच्या वेळेला डबा भरता भरता असं केव्हा ना केव्हा घरातल्या सर्वांना एकत्र वेळ काढण्याची गरज आहे. हा संवाद जर का सुरू राहिला तर निश्चितपणे अनेक प्रश्न अतिशय सहजपणाने सुटू शकतील. आणि हा संवाद वाढवण्याचं काम खरं तर माझ्या मते घरातल्या मोठ्या व्यक्तीचं आहे. मग आजी आजोबा असतील, आई बाबा असतील, किंवा घरात कोणीही असणारी मोठी व्यक्ती ही लहान तरुण मुलांना मुलींना बोलतं करणारी असली पाहिजे. काही समस्या त्यांच्याकडनं जाणून घेतल्या पाहिजेत. काळानुसार मुलं कुठल्या प्रश्नांना तोंड देत आहेत, त्यांना काय समस्या पुढे येणार आहे त्याची कल्पना आपण देणं हळूहळू ही आपली पण जबाबदारी आहे. आणि ह्या जबाबदाऱ्या आणि मुलांची कर्तव्य ही दोन्ही बरोबरच जातात. आपण जबाबदार पालक असलो तर आपलं पाल्य हे देखील जबाबदार होण्यासाठी आपणच ती भूमिका घेतली पाहिजे. आणि वेगवेगळ्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन कधी हो मुलांचा बदलेल? तर हा संवाद वाढला तर. इतरांचे अनुभव हे आपले अनुभव नाही होऊ शकत. त्याच्यामुळे त्यांनी असं केलं म्हणून तुझं असं होईल असं नाही म्हणता येणार. त्यांनी असं केलं तसं होऊ शकतं हे लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. असं लक्षात ठेवून निर्णय घेतला तर कदाचित तो चुकणार नाही असं म्हणता येईल. पण म्हणून कायमच हा संवाद वाढवला पाहिजे हे अगदी अगदी बरोबर आहे. मंजुळा शेणॉय आपल्याशी बोलतायत, बघूया त्यांना काय विचारायचं. हॅलो, नमस्कार. बोला बोला. मॅडम, नमस्कार. मला असं विचारायचं आहे की म्हणजे आता काय स्ट्रिक्टली त्यांच्या ह्याच्याप्रमाणे म्हणजे 18 वर्षाची 21 असं नसतं. आता करिअर आणि सगळं प्रोफेशन हे सांभाळून म्हणजे वयाच्या अगदी ह्याच्यावरच लग्न करतात. म्हणजे त्यांना तेवढी समज आली पाहिजे ना, म्हणजे काय म्हणतात त्याला, मॅच्युअर्ड असतात ते. मग तरीही आत्ताची समस्या पाहिलं तर त्यांच्यामध्येच जास्त आहे असं मला जाणवतंय. तर त्यामध्ये मानसिकता काय असेल? म्हणजे त्याच्यातही जर सासू सासरे वगैरे सगळी मंडळी घरात असेल तर काही विचारूच नका. ते सगळं ऐकतानाही आम्हाला जरा म्हणजे सगळं पाहिलं की जरा मनाला दुखवते. ही मानसिकता काय असावी हा एक प्रश्न. आणि .coms वर म्हणजे काय म्हणतात त्याला, मॅरेज ब्युरोज वगैरे त्याच्यावरनं त्यांना काय नुसतं पैसा असतो, ऑनलाईन हे असतं. तर त्याच्यामध्ये जे फॅमिलीला बाइंड करून ठेवणारी आमचं कुटुंब आहे वगैरे सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात काय म्हणजे तर त्यांनी पण जरासं अवेअर होऊन मग त्यांचं एनरोल करावं असं आपल्याला वाटतंय का? धन्यवाद. मंजुळाताईंचा एकंदर प्रश्न आणि थोडासा माझा उपप्रश्न असं माझं उत्तर अपेक्षित आहे की कॉम्प्रोमाइजेस हल्ली कमी करतात मुलं, पुढची पिढी, असं तुमचं मत आहे का? आणि हे कॉम्प्रोमाइजेस दोन्हीकडून घडले पाहिजेत ह्याचं जाण हे दोन्ही बाजूनी नको का? ही जाण केव्हा येईल? तर निश्चितपणे मी पुन्हा म्हणेन की विवाह याला महत्त्व न देता विवाहाकडे जाण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपण महत्त्वाची समजून घेऊया. वारंवार भेटीगाठी होत गेल्या, आपल्याला तडजोड कुठे करायची आहे हे आधी कळत गेलं तर तडजोड सोप्या पद्धतीने होईल. अगदी साधं उदाहरण सांगते. नर्सिंग प्रोफेशनमधले असतील किंवा कदाचित विमान कंपनीमध्ये असेल, एअर होस्टेस असेल, यांना वेगवेगळ्या वेळा आहेत कामाच्या. त्यामुळे माझी सून किंवा माझी मुलगी या वेळेमध्ये घरी असू शकणार नाही, ती आदरातिथ्य करू शकणार नाही, ही कल्पना आधीच असेल तर नक्कीच त्या घरामधली सासू किंवा आई त्या प्रश्नाला तोंड देईल की नाही. किंवा माझा जावई हा 6 महिने बोटीवर असणार आहे, तर आता आपल्याला आपला हा प्रश्न सोडवायचा आहे. ही मुलीची, घरातल्या सगळ्यांची, कुटुंबातल्या लोकांची तयारी नसणार का? त्यामुळे हा प्रश्न कुठल्याही वयात जर लग्न झालं तर जर का विवाह होण्यापूर्वी कुठल्या कुठल्या गोष्टींना तोंड द्यायचं आहे याची जाणीव हेतुपुरस्सर करून दिली तर सोडवता येणार नाही असा प्रश्न तो राहणार नाही. तो प्रश्न गंभीर होण्याआधीच त्याच्याकडे नीट बघितलं जाईल.
बऱ्याच वेळेला बऱ्याच कुटुंबातनं काय होतं तुम्हाला सांगते की एखादा विषय जर काढला गेला ना आणि तो विषय जर तुमच्या मनाविरुद्ध असला तर तिथे तुंबळ युद्धाचं वातावरण तयार होतं आणि मग एक मानसिकता अशी होते की अरे बापरे हा विषय काढला ना की आमच्याकडे भांडणच होतात, म्हणून तो विषय टाळला जातो. तर अशा वेळेला हे हाताळणी कशी असावी? खूप ज्वलंत समस्या आहे ही की आमच्या घरात यावरून वाद होतो. हे वाद हे खरं तर प्रश्न सोडवण्यासाठी असतात, त्यामुळे वाद व्हावेत, चर्चा व्हाव्यात, खडाजंगी देखील व्हावी. कारण ज्याला स्वातंत्र्य आहे, विचार करता येतो, त्यांनी बोललं पाहिजे आणि त्याला जर का व्यासपीठ दिलं नाही बोलायला तर ते कुठेतरी बाहेर बोललं जाईल किंवा त्याचं स्फोटात रूपांतर होईल. त्यामुळे वाद झाले पाहिजे, चर्चा झाल्या पाहिजे, परंतु त्यानंतर मात्र सहजपणे दिलजमाई झाली पाहिजे. होऊ देत वाद, पण तोडगा निघालाय का? तर तोडगा निघण्यासाठी वाद व्हावेत, काही हरकत नाही. गंभीर समस्या असेल तरी देखील अक्रॉस द टेबल बसणे, म्हणजे आपण आमने सामने बसूया आणि प्रश्न सोडवूया. अहो, साधं कार्यालयातलं उदाहरण घ्या. कार्यालयात सुद्धा HR व्यक्ती काय करत असते आपल्या? तर हेच करत असते. असे प्रश्न सहजपणे सोडवणं यासाठी तर नेमणूक आहे. मग आपल्या घरांमध्ये घरातली ज्येष्ठ व्यक्ती, याला थोडंसं ज्येष्ठत्व दिलंय तर राग येऊ शकतो, युवक युवतींना हे खटकेल कदाचित, परंतु त्यांचा अनुभव आहे गाठीशी, तर थोडी मदत घेऊया. त्यांना मोठेपणा दिला थोडा तर काहीच आपलं जात नाही. त्यामुळे दोन्हीही बाजू या समसमान आहेत असं गृहीत न धरता थोडा त्यांच्या अनुभवाचा आपण उपयोग करून घेऊया. माणूस स्वार्थी आहे, त्याला हे कळतं की जर का क्रेशमध्ये मूल टाकायची वेळ आली तर त्यापेक्षा सासूनी सांभाळलं असतं तर पैसेही वाचले असते आणि मुलंही घरात राहिलं असतं. हे जर का कळतं तर विवाह होण्यापूर्वी थोडंसं त्यांचं काय म्हणणं आहे ती बाजू ऐकून तर घेऊया, म्हणजे तडजोड अतिशय सहजपणे होऊ शकेल. म्हणून गंभीर वाटला प्रश्न तरी चर्चा, खडाजंगी, वादविवाद यांचं स्वागत करूया. पण स्वागत करतोय पण दिलजमाई पण झाली पाहिजे असं लक्षात ठेवूया. तुम्ही मगासपासून एक शब्द वापरताय की ही एक प्रक्रिया आहे, हा एक प्रोसेस आहे. तो एका रात्री संपत नाही आणि एका रात्री सुरू पण होत नाही. प्रश्न काही वेळेला असा असतो की ती प्रक्रिया काही वेळेला इतकी लांबणीवर पडते की त्या निर्णयाला येईपर्यंत हा निर्णय घेऊ का तो निर्णय घेऊ असे दोघंही जण चक्रातच सापडलेले असतात. अशा वेळेला ठाम भूमिका कोणीतरी घ्यायला पाहिजे. तर ह्या ठाम भूमिका कोणी घ्यायची आणि तो प्रश्न कसा निभवायचा? खरं तर क्लिक होणे वगैरे असं काहीतरी हल्ली म्हणत असतात सगळेजण. आमची वेवलेंथ जुळत नाही किंवा मला तेवढी स्पेस घरात मिळेल असं वाटत नाही वगैरे टाईपच्या चर्चा होत असतात. आणि आपल्या आधीचे लोक सगळे असं म्हणायचे की म्हणजे काय, दिल्या घरी तू सुखी राहा, याचा अर्थ वन्स फॉर ऑल तू इथे आहेस आणि तू इथेच राहणार आहेस. आता तसं नाहीये राहिलेलं. मुलगी शिकते, ती विचार करते, मुलं मुली जाणीवपूर्वक या बंधनाकडे, हे बंधन ते मानत नाहीत परंतु एकमेकांना बरोबर जाण्यासाठी, प्रगतीकडे जाण्यासाठी हा एक रितसर मार्ग म्हणून लग्नाकडे बघतात. तर त्याच्यामुळे जर का ते हेतुपुरस्सर याकडे बघत असतील तर स्पेस देणे, अमुक तमुक ह्या गोष्टी फार सहज चर्चांमधून बाहेर येणार आहेत. त्याच्यामुळे हे खरं तर चर्चांमधून जर का सुटणार आहे तर त्याच्याकडे आपण वेगळ्या नजरेने बघण्याची गरज काय? मी तुम्हाला निर्णयावरती निर्णय तेच तर त्यामुळे वेगळ्या नजरेने न बघता निर्णयाला जरी वेळ लागला तरी वेळ लागू दे. एक एक 2-2 दिवस नाही, 2-2 महिने पुढे जाऊ दे, परंतु एकदा निर्णय घेतल्यावर मागे फिरायचं नाहीये. म्हणून वेळ लागला तरी चालेल, ही एक आपण डेडलाईन, ही एक अंतिम तारीख ठरवूया आणि त्यानुसार जाऊया. मला विवाह ही प्रक्रिया असं का म्हणायचं आहे तर याच्यात 2 व्यक्ती एकत्र येणार आहेत, एकत्र राहणार आहेत, ते कदाचित एकत्र कुटुंबात राहणार आहेत, कदाचित एका ऑफिसमध्ये काम करत असणार आहेत किंवा 2 वेगळ्या देशांमध्ये राहणार आहेत. मी मुद्दाम याचा उल्लेख करते. अमेरिकेतला मुलगा आणि 4 दिवसात येऊन बघून लग्न केलं, हा ही प्रक्रिया नाहीये. त्याला पुरेसा वेळ दिला पाहिजे. तुम्ही इंटरनेट चॅटिंग आणि याला वेळ देता, पण मग प्रत्यक्ष भेटीला, एकमेकांना वारंवार भेटून काही गोष्टी बोलण्याला याला वेळ दिला तर पुढचं अख्खं आयुष्य आपल्याला एकत्र काढता येणार आहे की नाही याची आधीच जाणीव होईल ना. बरोबर. आपल्याला रजनी पडवळकर याचा फोन आहे आणि त्या बंगलोरहून बोलतात. बघूया काय म्हणतात. बोला. हॅलो, बोला. नमस्कार दोघी. नमस्कार. मी रजनी पडवणकर बँगलोरहून बोलते. माझा प्रश्न असा आहे की ग्रामीण भागात
समुपदेशक हा प्रकार नाहीच. तर अशा वेळी काय करावे? धन्यवाद. खूप महत्वाचा मुद्दा आहे. येतात का हो ग्रामीण भागात असे प्रश्न? खरं तर ग्रामीण भागात सुद्धा हे प्रश्न येतात, परंतु खूप त्याला वेगळे मार्ग आहेत सोडवण्याचे. हे प्रश्न जनरली मध्यस्थ जो असतो विवाह ठरवणारा हा या प्रश्नांकडे अधिक काळजीपूर्वक बघतो. म्हणजे या मुलीला या घरात द्यायची, अहो ते मोठे शेतकरी आहेत बरं का, ते चालणार नाही तिथे आपल्या घरातली, आपण तर काय कसायला घेतो जमीन. म्हणजे अशा प्रकारचं माझं यामधलं ज्ञान कमी आहे, पण मला समोर येतात ते प्रश्न असे असतात की नाही तिथे तर रोजंदारीवर जाणारी व्यक्ती आहे आणि इकडे तर खूप मोठा शेतकरी आहे, तर असं लग्न नाही आपल्याला जमवता येणार. तो मध्यस्थ हे ठरवतो की नाही तुम्ही शहरामध्ये मुलीला पाठवू नका, तिला शिफ्टवाल्या नवऱ्याची सवय नाहीये, म्हणजे तिला शिफ्टवालं घर असू शकतं किंवा सगळ्या गोष्टी आपल्यालाच करायला लागतील ह्याची कधीच सवय नाहीये, ती मोठ्या कुटुंबात राहिली आहे, तिला दोघंच राहणार अशा कुटुंबात नका पाठवू असं म्हणतात. मग ही एक प्रकारे समुपदेशकाचीच भूमिका तो बजावत असतो. फक्त अगदी काही त्याला विशेष डिग्र्या आणि बिरुदं नसली तरी सुद्धा ती भूमिका ही महत्वाची आहे. आणि मध्यस्थ जसा असतो तसंच खरं तर समुपदेशकाचं काम तसं असतं, अगदी तसंच 100% नाही, पण थोडंसं साम्य त्याचं आहे काम. ह्या सगळ्या चर्चेमध्ये जेव्हा आपण असं म्हणतो ना की विवाह आता काही वेगळ्या स्वरूपात आपल्या समोर यायला लागलेले आहेत, तेव्हा पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा हा सुद्धा एक महत्त्वाचा पैलू आहे की ज्या घरामध्ये आपल्याला जायचं आहे त्याच्यावरती काही आर्थिक बोज आहे का, त्याही कुटुंबातल्या लोकांनी त्या मुलीलाच हे सगळं सांगणं. किंवा मी दुसरंही असं म्हणते की बरेच वेळेला कुटुंबामध्ये त्या नवऱ्या मुलाला नसतील पण इतर आजूबाजूच्या लोकांना काही व्यसनं असतात, तर ह्याच्याबद्दल चर्चा केली जाणं कितपत आवश्यक आहे. आणि पारदर्शक आणि प्रामाणिकपणा असला तर ह्या विवाहातल्या समस्या काळानुरूप बदल आज आपण म्हणतोय तर त्याचा खरोखर काही परिणाम होईल का? खूप खूप अतिशय महत्वाचं हे क्षेत्र आहे व्यसनांचं, आणि ते अक्षरशः कुटुंब उद्ध्वस्त करून टाकतं. तसंच कर्जाचं सुद्धा आहे आणि दुर्धर रोगांचं पण आहे. या सर्व प्रश्नांकडे आपण नातं हे विश्वासाच्याच पायावर उभं राहिलं पाहिजे. अविश्वास असेल, काहीतरी लपवाछपवी असेल तर ते नातं काही परिपूर्ण होणार नाही, ते तडीला नेता येणार नाही. या दृष्टीने त्याकडे बघायला पाहिजे. त्याच्यामुळे निदान कल्पना देणं, रोगांची असेल, कर्जाची असेल, कोणाशी असलेल्या वैराची असेल, वैरभावना असू नये वगैरे, आपण आयडियालिस्टिक अतिशय राहू नये या आदर्शवत कल्पना आहेत, परंतु आमचं यांच्याशी पटत नाही, किंवा हा मुलगा हा आम्ही दत्तक घेतलेला आहे, अगदी मुलगी ही माझ्या पहिल्या बायकोची आहे असं सांगायला काहीही हरकत नाही. कारण ही लपवाछपवी केव्हा तरी उघड होणार आणि मग वितुष्ट येणार. याच्यापेक्षा पालकांनीच एकमेकांना या गोष्टी समजुतीच्याच धोरणांनी सांगाव्यात. विश्वास असेल तर ते नातं अधिक घट्ट होऊ शकेल, यात काही वाद नाही. माधव जाधव आपल्याशी बोलतायत, बदलापूरहून बोलतायत, बघूया काय म्हणायचं. हॅलो, हा हॅलो, बोला मॅडम. आता जे पहिलेची जी नमस्कार, माधव बोलतोय बदलापूरवरनं. मला असं म्हणायचं आहे की पूर्वीची जी जनरेशन होती, पूर्वीची जी जनरेशन आणि आताची जी जनरेशन आहे, आता नवीन जनरेशन मध्ये डायव्हर्सचं प्रमाण जास्त आहे. आणि पूर्वी कसं म्हणजे नवरा बायको शेवटपर्यंत म्हातारपर्यंत संसार करायचे. आता त्यामध्ये त्यांना काय काउन्सिलिंग कराल तुम्ही, नवीन जनरेशनला काय सांगाल? आता त्यांचा प्रश्न असा होता की डायव्होर्स वाढले आहेत, आणखीन सुशिक्षित लोकांमध्ये त्यांचं प्रमाण खूप मोठं झालेलं आहे. एके ठिकाणी कोणीतरी असंही म्हटलं होतं बरं का जयशेखर, की डायव्होर्सनं हा परवडावा लागतो, तो परवडतोय म्हणून तुम्ही घेताय. बरीच कुटुंब अशी आहेत की ज्यांना डायव्होर्स परवडत नाही म्हणून ते घेत नाहीत. तुम्ही काय म्हणालो नेमकं ह्याच्यावर? हे परवडणं न परवडण्यापेक्षा डायव्होर्स घेण्याची वेळ ही येते. मी आता समुपदेशक या नात्याने बोलतेय म्हणून आवर्जून सांगेन, डायव्होर्स घेण्याची वेळ येते कोणावर? ज्यांना जमवून घेता येत नाही एकमेकांशी, किंवा ज्यांचं जमावं म्हणून प्रयत्न न करता बाकीचे लोक बघ्याची भूमिका घेतात त्यांच्यामुळे. त्यामुळे त्या दोन व्यक्तींना आपण दोष देऊ नये आणि उलट असं बघावं की यांचं जमवण्यामध्ये आपण कुठे कमी पडलो का. ही पूर्वतयारी आहे, ही केलीच नाही. म्हणजे मला घर बांधायचंय पण सगळं काही साहित्य पुरेसं आहे का पाहिलं नाही. मला काही खरेदी करायची आहे पण पाकिटामध्ये पुरेसे पैसे आहेत का, मला जायला यायला वाहन आहे का,
हे मी पुरेसं नीट विचार केला नाही आणि तिकडेच डायरेक्ट गेलो तर कसं होईल. तसंच आहे विवाहाचं. खूप मोठा निर्णय आहे. 30-40 मिनिटाच्या चहापोहे कार्यक्रमामध्ये हा आयुष्यभराचा निर्णय मुलांनी घ्यावा आणि त्यांनी आयुष्यभर तसंच भांडत पण एकत्र राहावं असा आपणही आग्रह धरणं चूक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की डायव्होर्सचं प्रमाण वाढलंय कारण मुलं मुली शिकलेले आहेत, त्यांना त्यांचे स्वतंत्र विचार आहेत. त्यामुळे ते म्हणतात म्हणून आपण करू, तडजोड कायम एकाच बाजूनी करत राहू असं काही हे नातं टिकवता येत नाहीये. त्यामुळे डायव्होर्सचं प्रमाण वाढलंय हे जरी खरं असलं तरी त्यामागे खूप मोठी ही बदलत्या काळाची महत्वाची एक भूमिका आहे की शिक्षण झालंय मुलीचं, तिला बस की बस उठ की उठ हे चालणार नाही. ती स्वतंत्र मत तिचं प्रदर्शित करणार, दोघंही जण तोलामोलाचे, एका विचाराने एका गतीने धावणारे असे असतील तर विवाह ह्या अतिशय सफल होऊ शकतो. सामंजस्य, संवाद, परस्पर दुरावा न येईल यासाठीचे प्रयत्न घरातल्या सर्वांचे, या सर्व पार्श्वभूमीवरच विवाह हा निर्णय त्या प्रक्रियेकडे जाण्याची घाई न करता जर का घेतला गेला तर हा निर्णय हा निश्चितपणे एकमेकांना मदत करणारा, समृद्ध करणारा होऊ शकेल निश्चितपणे. थोडंसं आपण हक्क आणि कर्तव्य ह्याच्यावरती पण येऊया की मला हक्क समजतात पण मला कर्तव्य समजत नाहीत. ही सगळ्या घरातली गोष्ट आहे. एक घर त्याला कुठल्याही प्रकारचा असा अपवाद असणार नाही. तर या हक्क आणि कर्तव्यांची जाणीव सुद्धा समुपदेशनाच्या माध्यमातून होण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतंय का? अगदी निश्चितपणे. म्हणजे मी विवाहपूर्व समुपदेशनाकडे पुन्हा येते आणि असं म्हणते की 2 घरांमधल्या व्यक्ती ज्येष्ठ आहेत ज्या, त्यांनी काही आपलं कमीपणा वाटून न घेता घरामध्ये काय काय चालतं, उठण्या बसण्याच्या वेळा काय काय आहेत, कोण जातं येतं, घरात कामं कुठली कुठली असतात, त्याची विभागणी आपण कशी कशी करूया, हे अगदी बसून एकमेकींसमोर हे बोललं गेलं पाहिजे. जर का घरजावई होणार असेल तर त्या घरामध्ये मुलगा, त्याची भूमिका काय असणार आहे, आणि सासू सासरे म्हणजे कोणीतरी आई वडीलच आहेत ना हो, ते घरातले अनुभवी व्यक्ती आहे असं जर त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांच्या अनुभवाचा योग्य तेवढा उपयोग, मागितला तरच सल्ला देईन नाहीतर देणार नाही अशी ताठर भूमिका काही गरजेची नाही. पण आई तुम्हाला काय वाटतंय, ती आई नसते, ती आई सारखी असणारी आपल्या नवऱ्याची आई असते, पण तरी सुद्धा तिचा विचार हा काही तिरस्कार लगेच करायला पाहिजे असा नाहीये. त्याच्यामुळे थोडंसं ऐकून घेण्याची भूमिका जर ठेवली तर प्रश्न सुटतील. आणि म्हणून मला असं वाटतं की जर का त्या भूमिकेत जाण्यापूर्वी ह्याचा विचार केला तर संवादाने हे प्रश्न सुटणार आहेत. मला दुसरं असंही विचारायचं आहे की आजकाल ना सर्व घरांमध्ये सून येणार म्हटल्यावरती सासवांना एक प्रकारचं टेन्शन येतं. हां, तर ते टेन्शन काय येत असेल हो? खरं तर पाहुणे येणार म्हटल्यावर आपण जी तयारी करतो ती आपल्या घरामध्ये जावई येणार म्हणूनही करावी. काय खाचाखोचा आहेत, काय छंद आहेत असं कधीतरी बोललं गेलं पाहिजे. तू रिकाम्या वेळात काय करशील, किंवा तुला नोकरी नाहीये करायची, काही दिवस तुला घरी राहायचंय तर काय करणार आहेस ग, असं सुनेला आपल्या विचारलं गेलं पाहिजे. ती आपलीशी व्हावी किंवा तो जावई आपलासा व्हावा. हा कुटुंबातला पाहुणा नाहीये, कायमचा सदस्य आहे तो, म्हणून त्याच्याकडे सुद्धा थोडंसं सुरुवातीला तरी का होईना काळजीपूर्वक बघितलं गेलं पाहिजे. तर मग कंगोरे काय आहेत, कुठे हळूच जायचंय, कुठे गतीने गेलं तरी चालेल, ही एक पूर्वतयारी होईल. म्हणजे प्रगल्भता आई वडिलांच्या मध्ये जास्ती हवी आणि थोडं गांभीर्याने या सगळ्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन हवा. कसं होतं बरेच वेळेला ना आई वडील आपल्या मुलांच्या ब्लेटंट म्हणजे समोर असलेल्या चुका सुद्धा बोलत नाहीत आणि तो एक मला सपोर्ट मिळत नाहीये असा कुठेतरी मुलींच्या मनामध्ये एक आकस निर्माण होतो. तर चूक हा चूकच आहे ह्या वरती पण आपल्याला भर दिला पाहिजे असं तुम्हाला वाटतं की? अगदी अगदी निश्चितपणे. म्हणजे खरं तर मी वारंवार जे असं म्हणते की अक्रॉस द टेबल बसून सोडवण्याच्या गोष्टी आहेत. अगदी साधं उदाहरण आहे खर्च. हा घरामधला खूप महत्वाचा मुद्दा आहे. खर्च, खरेद्या, सणवार साजरे करणे वगैरे पर्यंत सर्व प्रश्न आहेत, पण समोर बसून एकमेकांशी बोलणं हाच महत्वाचा मुद्दा आहे. सखी सह्याद्रीच्या गुरुवारच्या कार्यक्रमाबद्दल थोडंसं जाणून घ्या. गुरुवारी सखी सह्याद्रीचा कार्यक्रम मानवी हक्क दिनानिमित्त महिला व पोटगी हक्क ह्या विषयावरती होणार आहे. तसंच
तुमच्या ज्या प्रतिक्रिया मनामधल्या असतील तर त्या आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आम्ही तुम्हाला पत्ता देतोय. तो पत्ता असा आहे, तो चटकन उतरवून घ्या. www.facebook/सखीसह्याद्री.dd किंवा सखीसह्याद्री@gmail.com. आज तुम्ही इथे आलात आणि खूप महत्त्वाच्या विषयावरती खूप चांगलं पारदर्शक चर्चा इथे केली. त्याबद्दल सखी सह्याद्रीतर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.